साक्षीबांच्या न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पुण्यातील पंतप्रधानांच्या सभेत एक मराठा लाख मराठाची घोषणा, व्हीव्हीआयपी रांगेत गोंधळाचं वातावरण। पवारांनी शिवसेना फोडली, छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन। शरद पवारांचा फोटो व्हिडिओ वापरू नका, सुप्रीम कोर्टाचा अजित पवार गटाला आदेश। आणि जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जमला राष्ट्रीय सेवा योजनेचा मेळावा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी पुण्यात जाहीर सभा होती। व्हीव्हीआयपी रांगेत बसलेला एक तरुण अचानक उठला आणि मराठा आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठाची घोषणा देऊ लागला। पोलिसांनी त्याला आवरलं आणि खाली बसण्याची विनंती केली, मात्र तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागला। त्यामुळे पोलिसांनी सुरक्षकांची धांदल उडाली। पोलीस अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी येऊन त्याला शांत करून सभास्थळावरून दूर नेलं। या प्रसंगामुळे सभेतील व्हीव्हीआयपी रांगेत काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनी केलं असं म्हणत छगन भुजबळांनी शरद पवारांना घेरलं। भुजबळांनी केलेल्या आरोपावर शरद पवारांनी भूमिका मांडली। शरद पवार म्हणाले, आमचा पक्ष हा मजबूत करायचा असेल तर त्या पक्षाला काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, ज्या संघटना आहेत, त्यांच्यावर आमचा आघात राहणार आहे। त्यातून आपली शक्ती वाढेल कशी याची खबरदारी घ्यायची। आम्ही जरूर संपर्क साधला, यामध्ये चुकीचं काही नाही असं शरद पवार छगन भुजबळ यांच्या आरोपाला उत्तर देताना म्हणाले। गोंदिया मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी उमेदवारावर टीका केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी नितीन गडकरींच्या वक्तव्याचा दाखला देत महायुतीचे उमेदवार स्वतः कॉन्ट्रॅक्टर असल्याने मतदारसंघाचा विकास खुंटल्याचा आरोप केलाय आणि भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडून टाकल्या। म्हणजे आता कामठ्यावरून आपण गोंदियाला यायचं, त्या रस्त्याचाही ठेका परवा गडकरी इकडे येऊन गेले। कधी कधी गडकरी फार प्रामाणिक बोलतात। गडकरी जी ने परसों कहा था कि यहाँ के विधायक ही ठेकेदार हैं, इसलिए बेहाल गोंदिया का है। ये गडकरी कहते हैं, मैंने नहीं कहा, और वो वास्तविकता भी है। गडकरी जी बहुत सच कहते हैं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढलेला असतानाच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जागा वाटपाबद्दल एक मोठं विधान केलंय। मित्रपक्षाने आपला आकडा वाढवण्याच्या नादात जे उमेदवार दिले आहेत ते अजिबात निवडून येण्याची शक्यता नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत। एका मुलाखतीत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल भाष्य केलंय। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला स्पर्श करणारा आमचा जाहीरनामा असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जालन्याच्या बदनापूर येथे आयोजित प्रचार सभेत केलंय। सर्वसामान्यांना दिलासा देणारं काम आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय। महायुती सरकारने महाराष्ट्राला मागे ओढण्याचं काम केलंय अशी टीका देखील जयंत पाटील यांनी यावेळी केली। आम्ही सत्तेत आल्यावर महालक्ष्मी योजना सुरू करणार आहे। त्यातून 3000 रुपये आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना दर महिन्याला द्यायला आम्ही आता सुरुवात करणार आहे। उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री होते त्यावेळी आपण एकदा कर्जमाफी केली। आमचं सरकार आल्यावर पहिला निर्णय आमचा असेल तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी देण्याचा असेल। सुशिक्षित बेकारांना 4000 रुपये भत्ता दरमहा देण्याचा निर्णय देखील आम्ही महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये घेऊन जाहीर केलेला आहे। हे सगळ्या पंचसूत्री आणि जाहीरनामा प्रकाशित करताना राहुल गांधीजी, उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांनी एकत्रित विचार करून निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी काही ठाम भूमिका घेतलेली आहे। आमचा जाहीरनामा वाचल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येईल की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला स्पर्श करणारा आमचा जाहीरनामा सामान्य शेतकरी असेल, शेतमजूर असेल, नागरिक, वस्तीत राहणारा, शहरात राहणारा नागरिक असेल, त्याला दिलासा देणारं काम हे आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही करू इच्छितो। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र
या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हाचा वाद अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबितच आहे. याबाबत आज कोर्टात सुनावणी घेण्यात आली. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निवडणुकीच्या साहित्यात शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ वापरू नका असं तोंडी आदेश दिलेत. त्याशिवाय तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायला हवं. अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील कुठल्याही सदस्याने शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ वापरू नयेत असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलंय. उद्धव ठाकरे यांची बॅग दुसऱ्यांदा तपासल्याच्या प्रकारावर खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. जालन्याच्या लोकांनी रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्यानंतर त्यांनी एकदा काठीने लोकांना मारलं, त्यानंतर आता काठीचा जोर संपला म्हणून लाथा मारायला सुरुवात केली असा टोला कल्याण काळे यांनी दानवे यांना लगावलाय. राज्यात महाविकास आघाडीच्या 180 पेक्षा जास्त जागा निवडून येणार असल्याचा विश्वास काळे यांनी यावेळेस व्यक्त केलाय. त्यांना पराभूत केल्यानंतर त्यांनी एकदा काठी हातात घेतली, ती लोकांना मारायला लागले. आता काठीचा जोर संपला तर आता लाथा मारायला लागले. आता किती दिवस लाथा मारतील माहित नाही, परंतु लोकांनी त्यांना आता त्यांची जागा दाखवून दिली. म्हणून हे लोकांना आधीच माहित होतं, म्हणून त्यांना निवडून नाही दिलं, मला निवडून दिलं. 160 ते 165 जागा महायुतीला दाखवण्यात आलेल्या 180 जागेच्या पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. जर 200 आल्या तर तुम्हाला त्याचा अजब वाटू देऊ नका. जालना जिल्ह्यात किती? जालना जिल्ह्याच्या 5च्या 5 जागा महाविकास. गेल्या 5 वर्षात आमदार महेंद्र थोरवे यांनी 2900 कोटीचा निधी आणला. मात्र कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात विकास झालाच नाही. तो विकास जनतेला दाखवा, नाहीतर एवढा निधी येऊन कोणाचा विकास केला ते सांगा, असा आरोप परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत थोरवे यांच्यावर केलाय. जे प्रशासकीय इमारतीचं मी केली असं सांगत होते, ते 4 फेब्रुवारी 2019 ला ती इमारत मंजूर झाल्यानंतर त्याचं निधी वितरण झालेलं आहे. तेव्हा ते आमदारही नव्हते. त्यानंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं का मी श्रीराम ब्रिज साठी निधी आणला. ते 6 जून 2019 ला ते मंजूर झाले, तेव्हा ते आमदारही नव्हते. ते 2019 ला मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले. त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा कार्यक्रम सुरू झाला असेल. त्यानंतर खोपोली, कर्जत, कशेरे, मुरबाड हा रस्ता मला वाटतं ऑगस्ट 2013 ला मंजूर झाला आहे. 13 तर मला वाटतं त्याच्या आधीचे पण आमदार नव्हते, त्यांनी तोही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे. त्यानंतर ते कोंढाणे धरणाचं सांगितलं. कोंढाणे धरणाला मी 1400 कोटी रुपये आणले. तर कोंढाणे धरणाचं जर श्रेय कोणाला भेटत असेल तर हे आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय. कोंढाणा धरण 18 ऑगस्ट 2017 ला मंजूर झालंय. त्याचं लोकांचं भूसंपादन असेल, त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील,
ते मला वाटतं 2019च्याही अगोदर झालेले आहेत आणि तेही आमदार साहेब म्हणतात आम्ही 1400 कोटी रुपयाचा निधी आणला. अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं. परंतु मी ते सगळे दादा खोटे आहेत. त्यांनी जर 2900 कोटी रुपयाचा निधी आणला असेल. महाविकास आघाडीने निवडणुकीत जाहीरनामा जाहीर केला असून महिला तरुणांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांवरून भाजपकडून काँग्रेसने कर्नाटकात जाहीर केलेल्या योजना बंद पडल्याचा आरोप केलाय. यावर आता काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर देत आव्हान दिलंय. कर्नाटकमध्ये काँग्रेसने आज वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमधून काँग्रेसने कर्नाटकातील योजनांची माहिती घेण्यासाठी कर्नाटकात येण्यासाठी जाहीर आमंत्रण दिलंय. जाहीर आमंत्रणाचं पत्र आज वृत्तपत्रांमध्ये छापवण्यात आलं. या जाहिरातीवर कर्नाटक काँग्रेस नेते DK शिवकुमार यांची सही देखील असल्याचं दिसतंय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँकर. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. रायगडच्या म्हसाळात मिहीर कांबळे या 4 वर्षीय मुलाला रात्री विंचूदंश झाल्याने त्याला उपचाराकरिता म्हसळा येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र यावेळी डॉक्टरांकडून योग्य उपचार न मिळाल्याने या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. डॉक्टरांनी उपचार करण्यास उशीर लावल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी दवाखान्यात आक्रोश व्यक्त केला. पंढरपूरहून पंजाबमधील घुमानकडे निघालेला संत नामदेव महाराजांचा सायकलवारी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झालाय. आज सकाळी 10 वाजता नामदेव महाराजांच्या पादुकांना नीरा येथे नीरा नदीच्या काठावर असलेल्या दत्त घाटावर नीरा स्नान घालण्यात आलं. उत्तर भारतात जाऊन भागवत धर्माचा प्रचार करणारे संत नामदेव महाराज यांची वस्त्र समाधी असलेला पंजाब मधील घुमान येथे हा सायकलवारी सोहळा मागील 3 वर्षांपासून जात असून या सोहळ्याचं हे 4थं वर्ष असल्याची माहिती आयोजक सूर्यकांत भिसे यांनी दिली आहे. नामदेव महाराज यांची गुमानला वस्त्र समाधी आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी वयाच्या 60व्या वर्षी पंढरपूर ते घुमान असा प्रवास केला. प्रवास करत असताना ते पंढरपूर निघाले, सासवडला आले, सोपान काकांचं दर्शन घेतलं. सोपान काकांच्या दर्शनानंतर ते आळंदीला गेले, माऊलींचं दर्शन घेतलं. तिथून त्र्यंबकेश्वरचा प्रवास केला. त्र्यंबकेश्वरला नाथांचं दर्शन घेऊन ते गुजरातमध्ये द्वारकेला गेले आणि त्याच प्रवासानं ते पुष्कर मार्गे गुमानला पंजाबला गेले. उत्तर भारतामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नामदेव महाराजांनी जवळपास 18 ते 20 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य केलं. या संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कार्य हे जगविख्यात आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये संतांचं कार्य हे जे शांती, समता आणि बंधुता हा जो भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार आहे, हा प्रचार आणि प्रसार अलीकडच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा व्हावा या दृष्टीनं पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, नामदेव समाजोन्नती परिषद आणि समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं गेली 3 वर्ष हा पंढरपूर ते घुमान
सायकल यात्रा आम्ही सुरू केलेली आहे. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. बटेंगे कटेंगे एक है तो नेक है अशा घोषणा होतच आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मात्र संपूर्ण देशातून आलेल्या विभिन्न प्रांतातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे धडे रुजवले जात आहेत. प्रांतभेद, भाषाभेद, वेशभूषाभेद या सर्वांवर मात करून भारताच्या प्रत्येक राज्यातून सुमारे राष्ट्रीय सेवा योजनेचे 100 विद्यार्थी, 100 विद्यार्थिनी आणि त्यांचे संघ व्यवस्थापक असे साऱ्यांचा सुंदर मिलाप येथे बघावयास मिळतोय. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँकर.